मित्रांनो, महिलांनी सकाळी चुकूनही 5 कामे घरात करू नये, नाहीतर लक्ष्मी घरात कधीच राहणार नाही. खास करून त्या घरातली मुख्य महिला, जी त्या घराची सून असेल, आई असेल किंवा सासू असेल. मित्रांनो, महिला ही त्या घराची लक्ष्मी असते. तिने केलेले प्रत्येक काम हे त्या घराला पुढे नेणारे असते, पण ते काम शुभ हवे. जर काही चुकीच्या आणि अशुभ गोष्टी घडत असतील, तर मग त्या घरात अधोगती लागते. त्या घरात गरिबी, दरिद्री येते, पैसा टिकत नाही, आरोग्य खराब होतात, वादविवाद सुरू होतात आणि बऱ्याचशा वाईट गोष्टी त्या घरात घडू लागतात. दरिद्री त्या घरात येते. म्हणून मित्रांनो, महिलांनी सकाळी उठल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याबद्दल खूप गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. पण हा व्हिडिओ आहे खास करून कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे त्या गोष्टींबद्दल हा व्हिडिओ आहे. तर खास करून महिलांनी चुकून सुद्धा या गोष्टी तुमच्या घरासाठी अजिबात करू नका. नाहीतर समस्या तुमच्या घरात यायला सुरुवात होतील. कितीही मेहनत कराल तरी प्रगती होणार नाही. कोणत्या गोष्टी आहेत? तर आजकाल महिला उशिरा उठतात. ही सगळ्यात मोठी चूक आहे. उशिरा चुकून सुद्धा उठायचं नाही. लवकर उठा, अंघोळ वगैरे करा आणि तुमचे दिनचर्याचे कामं करा. दुसरी गोष्ट आहे, भरपूर महिला 10, 11, 12 वाजतात उठतात, अंघोळ करतात आणि देवपूजा करतात. म्हणजे देवपूजेची वेळ त्यांची ठरलेली असते 10, 11, 12 वाजता. ही सगळ्यात मोठी चूक आहे. देवपूजा ही 7, 8 किंवा 6 वाजता झालीच पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही 7, 8 वाजेपर्यंत देवपूजा करू शकतात, पण 10, 11, 12 वाजता देवपूजा चुकून सुद्धा करायची नाही. बऱ्याचशा महिला ह्या सकाळी उठतात, अंघोळ न करता फक्त दात घासतात आणि अंघोळ न करता डायरेक्ट किचनमध्ये जातात, स्वयंपाकघरात प्रवेश करतात आणि चहा, नाश्ता, स्वयंपाक सगळं करतात आणि त्यानंतर सगळं करून, साफसफाई करून मग अंघोळ करतात आणि मग देवपूजा करतात. ही सगळ्यात मोठी चूक आणि हे त्याच घरात होतं ज्या घरामध्ये दरिद्री, गरिबी आहे आणि त्या घरात कधीच लक्ष्मी प्रवेश करत नाही. बऱ्याचशा महिला ह्या देवपूजाच करत नाही. त्यांच्या घरातली पुरुष मंडळी किंवा अन्य कोणी देवपूजा करतात, ते देवपूजाच करत नाही. पण घरातली जर मुख्य महिला असेल, ती सून असेल, सासू असेल, आई असेल, तिने देवपूजा करायलाच पाहिजे. देवासमोर बसायलाच पाहिजे. देवपूजा दुसरे करत असतील तरी तुम्ही देवासमोर बसा. तुमच्याकडून जेही होईल ते तुम्ही करा. तर महिलांनी चुकून सुद्धा असे कामं करू नका. नाहीतर घरात दरिद्री, गरिबी येईल, आरोग्य खराब होईल, वादविवाद होतील, लक्ष्मी त्या घरात कधीच टिकत नाही, त्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात, राहुकेतूचा वास होतो. म्हणून महिलांनी लवकर उठावं, अंघोळ करावं आणि सगळ्यात आधी देवपूजा करावं, उंबरठा पूजन करावं, तुळशीला पाणी टाकून पूजन करावं, सूर्याला अर्घ्य द्यावं आणि त्यानंतर तुम्ही किचनमध्ये जा, स्वयंपाक करा, तुम्हाला जे करायचे ते. पण सगळ्यात आधी अंघोळ करून देवपूजाच करायला तुम्ही पाहिजे. हा नियम तुम्ही तुमच्या घरात बनवून घ्या. श्री स्वामी समर्थ.